आपण अशा 7 असेट्स विषयी बोलणार आहे, जे असेट तुम्हाला ओव्हर द पिरियड श्रीमंत होण्यासाठी मदत करतील. ते पैसे तुम्ही सेव्हिंग अकाउंटवर ठेवले तर ती तर सगळ्यात मोठी रिस्क आहे. एका वर्षात तर जवळजवळ 12 ते 13% लॉस मध्ये. आपल्या भारतीय लोकांचा स्पेशली महिला वर्गाचा जो फेवरेट असेट आहे गोल्ड, त्याच्याविषयी बोलूयात. सोनाराच्या दुकानातून जाऊन 1 तोळा सोनं जे आपण विकत घेतो ना, याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार नाही, रिअल इस्टेट. नावच रिअल इस्टेट आहे ना. ऍज अन असेट ही भारतातल्या लोकांची सगळ्यात पहिली पसंती आहे, विथ द फॅक्ट की त्याच्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मोठी लागते. तुमच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते पण तर एक असेट आहे. जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या मोबाईलमध्ये आहेत त्यातला सगळ्यात जास्त टाइम तुम्ही कशावरती स्पेंड करता? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करणं. आपण जेव्हा आपल्या 20s मध्ये असतो ना, आपण लिटरली आपल्या शरीराला अब्यूज करत असतो. केव्हाही खातो, ना खाण्याची वेळ आहे, ना झोपण्याची आहे, ना उठण्याची आहे. बॉडीला पण डॅमेज व्हायला किंवा बॉडी प्रॉब्लेम्स द्यायला पण काही वेळ लागतो. आपली बॉडी आणि आपलं माइंड हे आपले अल्टिमेट असेट्स आहेत. पैशांसोबत थोडंसं संयमी राहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 असेट्स विषयी बोलणार आहे, जे असेट तुम्हाला ओव्हर द पिरियड श्रीमंत होण्यासाठी मदत करतील. पण त्याआधी आपण थोडंसं ग्राउंड सेट करूयात, थोडीशी जमीन सुपीक करून घेऊयात की असेट्स म्हणजे नेमकं काय असतं आणि ते तयार कसे करायचे असतात. तर तुम्ही रिच डॅड पुअर डॅड बुक वाचलंय का? जर नसेल वाचलं तर मी रिकमेंड करेन की ते बुक नक्की वाचा तुम्ही. त्याच्यातून तुम्हाला ज्या बऱ्याचशा बेसिक फायनान्शियल कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होणार आहेत. जसं की कॅश फ्लो म्हणजे काय असतो, असेट्स काय असतात, लायबिलिटीज काय असतात, निगेटिव्ह कॅश फ्लो, पॉझिटिव्ह कॅश फ्लो, इंटरेस्ट आणि अशा बऱ्याचशा ज्या फायनान्शियल गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला रिच डॅड पुअर डॅड या बुक मधून शिकायला मिळतील. त्यामुळं ही मस्ट रीड बुक आहे आणि त्याच बुक मध्ये असेट्स विषयी बरेच काही बोलले गेलेले आहे. तर आता असेट्स म्हणजे नेमकं काय असतं? तर असेट्सची डेफिनेशन ही आहे, अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्यासाठी पैसा किंवा व्हॅल्यू तयार करते, तुमचे एफर्ट्स न देता किंवा तुमची वेळ न देता. एनिथिंग दॅट क्रिएट्स व्हॅल्यू और मनी फॉर यू विदाउट युअर टाइम, अशा गोष्टींना आपण असेट्स म्हणतो. आणि रिच डॅड पुअर डॅड या बुक मध्येच ही गोष्ट पण सांगितलेली की फक्त एका सॅलरीवरती तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. जर आयुष्यात तुम्हाला ओव्हर द पिरियड वेल्थ जनरेट करायची असेल, पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला आधी अगदी सुरुवातीपासूनच असेट्स तयार करायला लागतील आणि ते असेट्स तुम्हाला ओव्हर द पिरियड श्रीमंत बनवतील. आता असेट्स म्हणल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या मनामध्ये सगळ्यात पहिला विचार कुठला येतो किंवा सगळ्यात पहिली गोष्ट कुठली येते? तर अर्थात एक उदाहरण आपल्या समोर येतं, ते म्हणजे समजा जर आपण एखादं घर विकत घेतलं आणि ते घर रेंटने दिलं, भाड्याने दिलं, तर त्या घरातून दर महिन्याला तुम्हाला एक स्पेसिफिक रेंट मिळेल. म्हणजे ती प्रॉपर्टी तुम्हाला रिकरिंग रेव्हेन्यू देते, दर महिन्याला काही ना काहीतरी पैसे मिळवून देते, प्लस त्याची व्हॅल्यू वाढत राहणार आहे. म्हणजे आज जर का समजा तुम्ही 50 लाख रुपयांना घर घेतलेलं असेल तर मे बी पुढच्या 10 वर्षानंतर त्याची किंमत 1 करोड रुपये असेल किंवा त्याच्या आसपास कुठेतरी असेल कमी जास्त. याचाच अर्थ काय? त्या गोष्टीची व्हॅल्यू पण वाढते स्वतःची आणि तुम्हाला ती गोष्ट एक रिकरिंग रेव्हेन्यू पण मिळवून देते. अशा गोष्टींना आपण म्हणतो ऍसेट्स. पण अर्थात घर विकत घेणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी खूप सारे इनिशियल इन्व्हेस्टमेंट लागेल आणि प्रत्येकालाच ती गोष्ट परवडणारी असेल असं नाहीये. त्यामुळं असे 7 असेट्स जे तुमच्यापैकी प्रत्येक जण तयार करू शकतो आणि त्याच्यासाठी मे बी इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागणार नाही, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो सगळ्यात पहिलं असेट आहे एखाद्या कंपनीचा स्टॉक विकत घेणं. आता स्टॉक किंवा शेअर विकत घेणं याचा अर्थ काय? तर तुम्ही ज्या काही किमतीचे एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेताय ना, तेवढी त्या कंपनीची ओनरशिप मिळवणं किंवा मालकी मिळवणं. बरोबर आहे. प्रत्येकानेच बिझनेस करणं शक्य नाहीये. समजा मला जरी बिझनेस करायचे असेल तरी मी एखाद्या फील्ड मधला एखादा बिझनेस करू शकेल. प्रत्येक फील्ड मधला बिझनेस मी एकटा करू शकत नाही. पण तुम्ही प्रत्येक फील्ड मधल्या मोठ्या कंपनीचे स्टॉक विकत घेऊ शकता आणि ते पण खूप इझी पद्धतीने विकत घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही स्टॉक विकत घेतले ना, त्याच्यानंतर तुम्हाला काही मेहनत करायची नाहीये. अर्थात तो स्टॉक विकत घेण्याच्या आधी तुम्हाला थोडासा अभ्यास करायला लागेल. कंपनी कुठली आहे, ती किती ग्रो करू शकते, त्याचे मॅनेजमेंट कसं आहे, फाउंडेशन कसं आहे, किती प्राइस वरती तो स्टॉक विकत घ्यायचा, जर भविष्यात आपल्याला कधी विकायचा असेल तर किती प्राइस पर्यंत आपण तो विकू शकतो, त्या कंपनीचे पास्ट रेकॉर्ड कसे आहेत, अॅन्युअल ग्रोथ कसे आहेत, त्याचे अॅन्युअल रिपोर्ट्स काय आहेत, अशा काही गोष्टींचा स्टडी ऑब्व्हियसली तुम्हाला तो स्टॉक विकत घेण्याच्या आधी करावा लागतो. पण एकदा तुम्ही तो स्टॉक विकत घेतलात ना, तर त्याच्यानंतर तुम्हाला खूप जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये. ही गोष्ट अशी समजून घ्या की समजा तुमचे 50,000 रुपये आहेत आणि तुम्ही ते रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये समजा इन्व्हेस्ट केले. आता त्याच्यानंतर तुमच्या 50,000 रुपयांसोबत मुकेश अंबानी आणि त्यांची पूर्ण टीम मेहनत करेल. लोक, सेटअप, कंपनी, प्रोडक्ट, सेल, परचेस, हा सगळा बिझनेस त्यांचा आहे.
ते बघतील आणि तुम्हाला तुमच्या पैशांवरती रिटर्न्स मिळवून देतील. अर्थात स्टॉक मार्केट व्होलेटाईल असतं, कधी स्टॉक वरती जाऊ शकतो किंवा त्याची प्राइस कमी पण होऊ शकते. या रिस्क असतात स्टॉक मार्केटमध्ये. पण ते पैसे तुम्ही सेव्हिंग अकाउंटवर ठेवले तर ती तर सगळ्यात मोठी रिस्क आहे. सेव्हिंग अकाउंटवाले तुम्हाला फक्त 2.5 ते 3% वार्षिक इंटरेस्ट देतील आणि 6% महागाई वाढते. इन्फ्लेशन किंवा महागाईमुळे तुमचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये सडतात किंवा ते कमी होत आहेत आणि म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हा चांगला ऑप्शन असू शकतो. जस्ट एक्झाम्पल म्हणून बघूयात. इथे ज्या काही शेअर्सची मी नावं घेतोय फक्त उदाहरण म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतोय. तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग मिळेल की स्टॉक वर्क कसे करतात आणि त्याच्यातून आपले पैसे वाढू कसे शकतात. ओके, सो लेट्स से आपण कुठलाही एक स्टॉक घेऊयात. आता आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचं बोललोच होतो, तर रिलायन्सचा शेअर बघूयात आपण. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा हा शेअर समजा तुम्ही आज आत्ता सध्या त्याची आजची करंट प्राइस आहे 3108 रुपये आणि 5 पैसे समथिंग आणि आजच्या एका दिवसात तो 3% वाढलेला आहे. जर तुम्ही बघू शकत असाल तर मागच्या आठवड्यात जर आपण चेक केलं तर साधारण 78 रुपयाने त्याची प्राइस वाढली, म्हणजे 3% मागच्या आठवड्याभरात त्याने रिटर्न्स दिलेत. जर का तुम्ही मागच्या एका महिन्याचा रेकॉर्ड बघाल 109 रुपयाने तो शेअर वाढलाय. अगेन 3.67 समथिंग पर्सेंटचे रिटर्न्स आहेत. मागच्या एका वर्षात जर तुम्ही बघितलं तर 481 रुपीजनी तो शेअर वाढलाय आणि 18% त्याचे रिटर्न्स आहेत. म्हणजे जर का तुम्ही बँकेत एफडी केली असती तुमच्या पैशांची तर तुम्हाला एफडीने मॅक्झिमम 6 ते 7% रिटर्न्स दिले असते, पण ह्या शेअरने 18% रिटर्न्स दिलेले आहेत मागच्या एका वर्षामध्ये. जर का 3 वर्षांचा तुम्ही रेकॉर्ड बघाल तर 45% त्यांचा CAGR आहे, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. आणि जर का 5 वर्षात तुम्ही बघाल तर 144.69% म्हणजे 144% त्यांची ग्रोथ आहे. 1836 रुपयांनी तो शेअर वाढलेला आहे मागच्या 5 वर्षांमध्ये. म्हणजे जर का समजा तुम्ही 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर ते 50,000 रुपये साधारण 1.25 लाख रुपयांच्या वरती त्याची व्हॅल्यू असती. हा त्याचा अर्थ आहे. जर का आपण अजून दुसरे शेअर बघितले, रिलायन्स इंडस्ट्रीचा बघितला, समजा आपण तोच टायटनचा बघूयात. टायटन पण टाटांची कंपनी, वॉचची कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टाटांचा जर शेअर बघितला तर आजच्या दिवशी 24 रुपयाने शेअरची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे 0.72% ती कमी झाली. त्या शेअरची करंट प्राइस आहे 3336 रुपये समथिंग. जर का तुम्ही तेच एका महिन्यामध्ये बघितलं तर साधारण 2 ते 2.5% त्याने रिटर्न्स दिलेत. 76 रुपयांनी तो शेअर वाढलेला आहे. एका वर्षात जर आपण बघितलं तर 9.75% रिटर्न्स आहेत, म्हणजे 10% आसपास. आणि 3 वर्षात जर का आपण बघितलं तर 89.66% रिटर्न्स आहेत आणि 5 वर्षात जर का तुम्ही बघितलं तर 152.53% रिटर्न्स आहेत टायटनचे. तेच जर का समजा अजून एखाद्या फील्ड मधली तुम्ही चांगली कंपनी बघितली, जसं की आपण एशियन पेंट्स बघूयात पाहिजे तर. एशियन पेंट्स बघूयात आपण. एशियन पेंट्स मध्ये जर का तुम्ही बघाल तर साधारण आजच्या एका दिवसामध्ये 9 रुपयाने तो शेअर वाढला 0.3 समथिंग पर्सेंटने. आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 1-2% आसपास त्याचे रिटर्न्स आहेत. एका वर्षात जर तुम्ही बघितलं तर हा 12% मायनस आहे. हे पण मी तुम्हाला बोललो होतो की स्टॉक मार्केट व्होलेटाईल आहे, त्यामुळे ह्या गोष्टी पण होऊ शकतात. थोडंसं पेशन्स आपल्याला ठेवायला लागू शकतो. 3 वर्षात जर बघितलं तर 3 वर्षात अगेन 3% टोटल लॉस मध्ये येतो शेअर. आणि जर का 5 वर्षांमध्ये तुम्ही बघाल म्हणजे आता 2024 मध्ये आणि लॉकडाऊनच्या आधी किंवा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर कुणीतरी 2019 मध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले असते तर त्याला 116% रिटर्न्स मिळालेले असते, म्हणजे डबल पेक्षा जास्त. म्हणजे 100 रुपयांवरती 116 रुपयांचे रिटर्न्स मिळालेले असते तुम्हाला तुमच्या पैशांवरती 5 वर्षांच्या टेन्युअर मध्ये. पण हे एक उदाहरण पण आपल्याला चांगलं बघायला मिळालं की 3 वर्षात पण तो शेअर 3% लॉस मध्ये, एका वर्षात तर जवळजवळ 12 ते 13% लॉस मध्ये. तर अशा पद्धतीने कुठल्याही कंपनीचा जर का तुम्ही स्टॉक बघाल तर ओव्हर द पिरियड त्याने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. मे बी जर का जास्त रिस्की ऑप्शन्स आपण ट्राय नाही केले, चांगल्या कंपन्यांमध्ये आणि चांगल्या स्टॉक्स मध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट केले तर खूप चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. मी तुम्हाला काही उदाहरणं आता दाखवली. अर्थात ते रिकमेंडेशन्स नाहीयेत, परत एकदा सांगतोय. जस्ट मी तुम्हाला उदाहरण म्हणून काही शेअर्सची नावं दाखवली जे की वेल नोन आहेत. शेअर मार्केटमध्ये जे लोक इन्व्हेस्ट करतात त्यांना या सगळ्या कंपन्यांची नावं ऑलरेडी माहितीच असणार आहेत. तर खूप मोठी प्रॉपर्टी आपण एका वेळेला बाय करू शकत नाही. तर हे जे स्टॉक आहेत ना कंपन्यांचे, या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करून पण आपण ओव्हर द पिरियड एक चांगले वेल जनरेट करू शकतो. जर का समजा तुम्ही 15 वर्षांसाठी, 20 वर्षांसाठी, 25 वर्षांसाठी जर का ही गोष्ट कंटिन्यू करताय ना तर तेवढ्या पिरियड मध्ये तुम्ही छोटी अमाउंट पण इन्व्हेस्ट करायला सुरुवात करून एक चांगली वेल जनरेट करू शकता. नंबर 2, पोर्टफोलिओ स्टॉक्स. आपल्यापैकी प्रत्येक जण इतका एक्सपर्ट नसू शकतो की त्याच्याकडे एवढं नॉलेज आहे कुठल्या कंपनीचा स्टॉक घ्यायचा, कुठल्या प्राइस वरती तो घ्यायचा आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये ती कंपनी किती ग्रो करू शकते किंवा तो स्टॉक लॉस मध्ये जाऊ शकतो, त्याचा स्टडी कसा करायचा, रिसर्च कसा करायचा, एवढं ज्ञान आपल्याकडे नाहीये कारण आपण नवीन आहे. तर आता आपण काय करू शकतो तर प्रोबेबली आपल्याला एवढं तर माहिती आहे भारताचं मार्केट ग्रोईंग आहे, इथल्या कंपन्या ग्रो करणार आहेत. बऱ्याचशा घडामोडी भारताच्या मार्केटमध्ये पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये होणार आहेत कारण ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांचं लक्ष पण भारताच्या मार्केटवरती आहे आता, बरोबर आहे. तर त्या केसमध्ये आपण टोटल मार्केटवरतीच का नाही रेस घेऊ शकत किंवा मार्केटमध्ये
मधल्या एका ग्रुप ऑफ कंपनीज वरती का रिस्क घेऊ शकत नाही, तर त्यालाच काय म्हणतो आपण, पोर्टफोलिओ स्टॉक्स म्हणतो. जसं की समजा तुम्हाला इंडेक्स फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे, त्यात पण निफ्टी 50 इंडेक्स मध्ये करायचे. तर आता निफ्टी 50 इंडेक्स काय असतो, भारतातल्या ज्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत ना, 50 कंपनीज, त्यांच्या स्टॉक मध्ये किंवा त्या स्टॉकच्या ग्रुप मध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलेत तर तुमची रिस्क ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. कारण या मोठ्या कंपनीज आहेत आणि त्या कंपनीज बंद पडण्याची किंवा कुठेतरी तुमच्या पैशांचा लॉस होण्याची शक्यता ऑटोमॅटिक कमी होते. अर्थात स्टॉक मार्केटमध्ये रिस्क नेहमीच असते, ती गोष्ट आपण इग्नोर करून चालत नाही. पण तरीही जर का मोठ्या कंपनीज आहेत तर त्याच्यामध्ये रिस्क ऑटोमॅटिकली कमी होते, कारण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींची सिस्टीम असते, सगळी लोक असतात, मॅनपॉवर असते, फोर्स असतो, त्यामुळे तिथे रिस्क कमी होते. आणि समजा एखादी कंपनी जरी काही चांगलं कमवू नाही शकली आणि ते टॉप 50च्या लिस्ट मधून गेली, तर जी कुठली कंपनी टॉप 50 मध्ये येईल त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सिक्युअर असणार तिथं. किंवा समजा जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तुमचा स्टडी चांगला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की ज्या काही मिड कॅप कंपनीज आहेत, म्हणजे साधारण टॉपच्या 250 कंपन्यांपैकी भारतातल्या ज्या कंपनीज आहेत त्या पुढच्या काही वर्षांमध्ये खूप चांगली ग्रोथ घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जर का आपण इन्व्हेस्ट केलं तर आपले पैसे अजून जास्त चांगले रिटर्न्स देऊ शकतात किंवा वाढू शकतात. हा जर कॉन्फिडन्स तुम्हाला असेल आणि तसं तुमचा स्टडी असेल आणि तुम्ही मिड कॅप फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलं तरीही थोडीशी रिस्क वाढेल, पण मे बी तुम्हाला रिटर्न्स पण खूप चांगले मिळू शकतात. अशा पद्धतीने म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा पोर्टफोलिओ स्टॉक्स किंवा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्ही रिस्क मिनिमाइज करू शकता. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये जर का आपण बिगिनर असू, आता जस्ट सुरुवात करतोय, तर मग म्युच्युअल फंड्स आणि हे जे पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत अशा गोष्टींपासून गुंतवणूक करायला स्टार्ट करणं हा आपल्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो. आणि हे असेट सुद्धा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एक चांगले वेल्थ जनरेट करून देऊ शकतात. आणि अगेन तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट एकाच वेळेस करण्याची गरज नाहीये. अगदी 2000, 5000 आणि 10,000 रुपये मंथली जरी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तरी तुम्ही या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एकाच वेळेस इन्व्हेस्ट करण्यासाठी 10 लाख रुपये तुमच्याकडे असले पाहिजेत, या गोष्टीची गरज नाहीये. त्यामुळं स्टार्ट करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी हा पण एक चांगला ऑप्शन आहे. इथूनच तुम्ही असेट्स क्रिएट करायला सुरुवात करू शकता. अँड नंबर 3, कमोडिटीज. आता आपण स्टॉक मार्केटच्या थोडंसं बाहेर येऊयात आणि आपल्या भारतीय लोकांचा स्पेशली महिला वर्गाचा जो फेवरेट असेट आहे गोल्ड, त्याच्याविषयी बोलूयात. कारण जर तुम्ही कमोडिटीज म्हणाल तर मग गोल्ड, सिल्वर याच गोष्टी आपल्याकडे आधीपासून फेमस आहेत. आणि गोल्ड हा एक अंडरलाईन असेट पण होता खूप मोठ्या वेळेसाठी. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर आधी प्रत्येक देश जेवढे पैसे प्रिंट करू शकायचं ना त्यांच्या सर्वायवलसाठी, ते पण त्यांच्याकडे सोनं किती आहे या गोष्टीवरती डिपेंड करायचं. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सोनं आहे ना, फिजिकल गोल्ड, तेवढ्याच प्रमाणामध्ये तो देश पैसे प्रिंट करू शकायचा, त्यांची करन्सी प्रिंट करू शकत होता. 1970 पर्यंत साधारण इतकं जास्त महत्व सोन्याचं होतं. आणि आजच्या तारखेत पण जर तुम्ही बघाल तरी पण भारतामध्ये आणि भारतातल्या स्त्रियांकडे सगळ्यात जास्त फिजिकल गोल्ड कॅरी केलेलं आहे. पण आता ही जी वेळ आहे ना, आजचा जो काळ आहे, तिथं फिजिकल गोल्ड कॅरी करणं किंवा ते विकत घेणं, सोनाराच्या दुकानातून जाऊन 1 तोळा सोनं जे आपण विकत घेतो ना तसं सोनं विकत घेणं, याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार नाही. कारण त्याची कॉस्ट पण डिप्रिशिएट होणार आहे, त्या गोल्ड ज्वेलरीचे मेकिंग चार्जेस लागतात, त्याची झीज होते, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पाठीमागे असतात. आणि प्लस जर का तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिजिकल गोल्ड परचेस केलं तर तुम्हाला बँकेचं लॉकर वगैरे या गोष्टींचे पण चार्जेस वेगळे पे करायला लागतात. त्यामुळं फिजिकल गोल्ड हा काही तुमचा असेट आजच्या काळात होऊ शकत नाही. त्यातून तुम्ही खूप पैसे कमवाल हेही होऊ शकत नाही. मग काय ऑप्शन आहेत गोल्ड परचेस करण्याचे? कारण गोल्ड ही पण एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे अजूनही, जरी का काही पॅरामीटर्स बदललेले असले गोल्ड विषयी तरी सुद्धा. मग आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. एक बनवलेला आहे SGB वरती, सोवरेन गोल्ड बॉन्ड्स, ते कधी परचेस करायचे, कुठून परचेस करायचे, कसे परचेस करायचे, किती प्राइस वरती परचेस करायचे, या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर का तुम्ही अजून बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे 6 पद्धती किंवा 6 मार्ग याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण आता शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्हाला जर गोल्ड खरेदी करायचं असेल ना तर एकतर डिजिटल गोल्डच खरेदी करा, कारण त्याच्यावरती डिप्रिशिएशन कॉस्ट, मेकिंग चार्जेस असल्या कुठल्याही गोष्टी लागत नाहीत. जे रिटर्न्स, जे सोन्याचे भाव वाढलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये तुम्ही आज खरेदी केलेल्या इतक्याच ग्रामची व्हॅल्यू तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. सो डिजिटल गोल्ड खरेदी करा, त्याच्यापेक्षा जास्त बेटर ऑप्शन आहे SGB खरेदी करा, सोवरेन गोल्ड बॉन्ड ज्याला आपण म्हणतो. त्याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो बघून घ्या एकदा, तुम्हाला त्यातून पण बरीचशी क्लॅरिटी मिळेल. पण ऍज अ असेट तुम्ही गोल्डचा विचार करू शकता. लॉंग टर्म मध्ये त्याच्यातून पण तुम्हाला बराचसा प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि तो पण तुमच्यासाठी एक असेट असणार आहे. नंबर 4, रिअल इस्टेट. नावच रिअल इस्टेट आहे ना, आणि जगातली जी काही श्रीमंत माणसं आहेत ना, सगळ्यात जास्त श्रीमंत माणसं, त्यांची मेजर इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेट मध्ये असते. आणि आपल्या भारतीय लोकांचा तर फेवरेट ऑप्शन आहे. आपल्याकडे जर का समजा पैसे आले, माझ्याकडे आज जर का समजा 40-50 लाख रुपये बँकेत पडून आहेत, तर सगळ्यात पहिला थॉट माझ्या किंवा भारतीय लोकांच्या माइंडमध्ये काय माहितीये, एक घर खरेदी करा. पण रिअल इस्टेटला पण जर का तुम्हाला असेट बनवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की समजा आपण स्वतःच्या कन्झम्पशनसाठी किंवा राहण्यासाठी एखादं घर खरेदी करतोय आणि त्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर तो तुमचा असेट होऊ शकत नाही. म्हणजे आपली साधारण एक मेंटॅलिटी आहे की आपण घरामध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि त्या घराची किंमत पण वाढत जाणार आहे आणि आपण तिथे स्वतः
स्वतः राहतोय तर बाहेरचा रेंट वाचतोय वगैरे, त्यामुळे ती एक असेट आहे असं आपण मानतो. पण स्वतःचं राहतं घर हे असेट असू शकत नाही, ती आपली गरज असू शकते. आपल्याला सेफ, सिक्युअर आणि एक चांगली लाईफ जगण्यासाठी स्वतःचं घर गरजेचं आहेच. ती आपली भावनिक गरज आहे किंवा सर्वार्थाने एक गरज आहे, हे मान्यच आहे. पण स्वतःचं घर हे असेट नाहीये. त्याच्यानंतर समजा तुम्ही दुसरं घर घेताय आणि फक्त रेंटच्या पर्पजने घेताय तर प्रोबेबली ते असेट असू शकतं. जर रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टच करायचं असेल ना, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय माहितीये, कमर्शियल रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करा. कुठेही समजा जर का तुम्ही मार्केटमध्ये छोटंसं एक दुकान घेऊ शकताय तर ते विकत घ्या. तुम्हाला कधीही एका घराचा रेंट जेवढा मिळेल ना किंवा ज्या प्रमाणामध्ये तो वाढेल ना दरवर्षी, त्याच्यापेक्षा जास्त त्या शॉपचा रेंट वाढेल. कारण ते मार्केट प्लेस आहे, कारण ती कमर्शियल प्रॉपर्टी आहे, तिथे कुणीतरी बिझनेस करणार आहे आणि त्याच्यातून तो प्रॉफिट कमवणार आहे. त्यामुळे त्या प्रॉपर्टीचे रेट्स पण खूप जास्त चांगल्या पद्धतीने वाढतील आणि तुम्हाला तिथून रेंट पण चांगला मिळेल. अगदी छोटीशी जागा असेल तर तुम्हाला एटीएम साठी बँकांना वगैरे देता येईल. समजा जर ठीकठाक जागा आहे तर एखादा ऑफिस स्पेस वगैरे होऊ शकतो. अशा बऱ्याचशा कारणांसाठी कमर्शियल प्रॉपर्टी वापरात येऊ शकते आणि तुम्हाला एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जेवढा पैसा कमवून देईल ना त्यापेक्षा बऱ्याचशा प्रमाणामध्ये जास्त पैसा एक कमर्शियल प्रॉपर्टी कमवून देईल. त्यामुळं ऍज अ असेट जर का तुमच्याकडे पैसे असतील इनिशियल इन्व्हेस्टमेंट करण्या इतके, तर नेहमी कमर्शियल प्रॉपर्टी परचेस केली पाहिजे रेसिडेन्शियल पेक्षा. पण अर्थात मला ह्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाहीये. रिअल इस्टेट ऍज अन असेट ही भारतातल्या लोकांची सगळ्यात पहिली पसंती आहे, पण विथ द फॅक्ट की त्याच्यासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मोठी लागते. ओके, नंबर 5. आता आपण थोडंसं डाऊन येऊयात. रिस्की असेट पण बघितले आपण, महागातल्या गोष्टी पण बघितल्या, जसं की स्टॉक मार्केट बघितलं, घर बघितलं, गोल्ड बघितलं, सगळं झालं. आता आपण येऊयात स्वतःवरती. तुमच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते पण तर एक असेट आहे. त्याच्यामधून सुद्धा काहीतरी मॉनिटरी व्हॅल्यू आपण जनरेट करू शकतो, बरोबर. आणि आजच्या काळामध्ये जर का एक नाव किंवा एक गोष्ट अशी सांगायची असेल जिथे तुमच्या स्किल्स वापरून तुम्ही सगळ्यात जास्त पैसे कमवू शकता आणि सगळ्यात जास्त यंग जनरेशन जी आहे ती त्यांचा टाइम तिथे स्पेंड करते, तर ती जागा कुठली माहिती, तुम्ही स्वतःवरून जज करा. जर का मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचं जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या मोबाईल मध्ये आहेत त्यातला सगळ्यात जास्त टाइम तुम्ही कशावरती स्पेंड करता, तर अर्थात माझं स्वतःचं उत्तर पण हेच आहे की इंस्टाग्राम. आणि तुमच्यापैकी ऑलमोस्ट लोक इंस्टाग्राम वरती सगळ्यात जास्त टाइम स्पेंड करत असतील. आणि इव्हन आपण मोबाईल कव्हर पासून जिमच्या मेंबरशिप पासून भरपूर सगळ्या गोष्टींसाठी आपण इंस्टाग्राम ऍड्स वरती डिपेंड आहे. तिथे आपण ऍड्स वगैरे बघून बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी परचेस करतोय. मग जर का तुम्ही एखादं स्वतःचं इंस्टाग्राम पेज स्टार्ट केलं आणि त्याच्यावरती रेग्युलरली व्हॅल्युएबल कंटेंट पोस्ट करताय जे काही तुम्हाला येत असेल, समजा जर का तुम्हाला चांगला डान्स येतोय तर तुम्ही डान्स व्हिडिओ पोस्ट करू शकता. जर का समजा तुम्हाला चांगली ऍक्टिंग येत असेल तर तुम्ही ऍक्टिंग वाले व्हिडिओ पोस्ट करू शकता. तुमच्याकडे एखाद्या स्पेसिफिक विषयाचं नॉलेज असेल, जसं की तुम्हाला समजा एक्सेल शीटचं खूप चांगलं नॉलेज आहे, तर तुम्ही तिथं ते नॉलेज शेअर करू शकता. वॉट एव्हर तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल, किंवा फॉर दॅट मॅटर समजा तुम्हाला काहीच माहित नाही पण तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करताय, समजा तुम्ही एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जॉब करताय किंवा अदर कुठल्याही फील्ड मध्ये जॉब करताय, त्या फील्डचं तरी एक स्पेसिफिक नॉलेज आपल्याकडे असतंच. किंवा समजा तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पण तुमच्या ज्या काही जॉब फील्डचा स्टडी करताय आणि तो स्टडी जर का तुम्ही रेकॉर्ड करून शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये इंस्टाग्राम वरती जर टाकलात ना तर त्यालाही आज ऑडियन्स आहे, कारण तुमच्या फील्डमध्ये काम करणारी लोक कमी नाहीयेत. अशी कुठलीही गोष्ट आणि कुठलंही कंटेंट घेऊन जर का तुम्ही एक इंस्टाग्राम पेज ग्रो करू शकलात ना तर तो पण तुमचा एक सगळ्यात मोठा असेट सिद्ध होऊ शकतो पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सुद्धा. 1 लाख जर का तुमच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्स असतील तर तुम्ही बरेचसे जे इंस्टाग्राम युजर्स आहेत ना जे सिरियसली आणि डेडिकेटेडली हे काम करतात, ते साधारण तुमची जी एक ऍव्हरेज सॅलरी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त पैसे दर महिन्याला कमवतात. आणि तुम्ही जेवढा वेळ देताय त्या कंपनीसाठी, जेवढी मेहनत घेताय ना, कदाचित त्याच्यापेक्षा कमी मेहनत घेऊन, कारण इंस्टाग्राम वरती 1 लाख लोक तुम्हाला फॉलो करणारे आहेत. जर का समजा तुमच्या 1 लाख फॉलोअर्स पैकी 50,000 फॉलोअर्सला जर का तुम्ही प्रत्येकी 10-10 रुपयांच्या जरी वस्तू विकू शकलात ना हाफ लोकांना, तरी तुम्ही 5 लाख रुपयांचा बिझनेस करताय, ज्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. त्यामुळं जर का तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे काहीतरी नॉलेज आहे, काहीतरी स्किल आहे, काहीतरी असं आहे जे मी लोकांना दाखवू शकतो, त्याच्यातून लोकांचं मनोरंजन होऊ शकतं, त्याच्यातून लोकांना थोडंसं मोटिवेशन मिळू शकतं किंवा लोकांच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पडू शकते, तर तुम्ही एक इंस्टाग्राम पेज ऍज अन असेट्स नक्कीच चालू करू शकता. आणि त्याच्यासाठी तर कुठलीच इन्व्हेस्टमेंट लिटरली गरजेची नाहीये. तुम्ही स्वतःच एक इन्व्हेस्टमेंट आहात, तुमचं नॉलेज एक इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्याकडे ऑलरेडी प्रत्येकाकडे मोबाईल आहे. इंस्टाग्राम अकाउंट चालू करणं ही फ्री गोष्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेच पैसे पे करायचे नाहीत. आणि कंटेंट ते मात्र तुम्हाला करायला लागेल, थोडासा वेळ इन्व्हेस्ट करायला लागेल, थोडंसं एडिटिंग शिकायला लागतील, थोड्याशा गोष्टी शिकून घ्यायला लागतील. पण जर का तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही एक चांगला असेट क्रिएट करताय ओव्हर द पिरियड इंस्टाग्राम पेज वरती. नंबर 6, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करणं. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर अशी गोष्ट ज्याच्यामध्ये तुमचा इंटेलिजन्स यूज झालेला आहे आणि लॉंग टर्म साठी ती कुठल्या एका ठिकाणी राहणार आहे. समजा जर का तुम्ही एखादे सिंगर आहात आणि तुम्ही गाणं गायलेलं आहे तर लाईफ लॉंग तुम्हाला त्या गाण्यावरची रॉयल्टी मिळणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या काही स्किल्स असतील ना त्या तयार करू शकता. जसं की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, जसं तुम्ही व्हिडिओ एडिटर आहात, तुम्ही लोगो मेकिंग चांगली करू शकता, एखाद्या कंपनीचा लोगो तयार करू शकता. किंवा समजा तुमच्याकडे एका स्पेसिफिक विषयाचं ज्ञान आहे आणि त्या
पैशावरती जर का तुम्ही कोर्सेस तयार केले, आजकाल कोणालाही पुस्तक घेऊन वाचायचं नाहीये, ऑनलाईन कोर्सेस प्रत्येकाला करायचे. इव्हन मी जेव्हा एडिटिंग शिकलो किंवा युट्यूब करायचं ठरवलं ना, तर सगळ्यात पहिल्यांदा युट्यूबचा कोर्स केला होता, व्हिडिओ एडिटिंगचे पण कोर्सेस केले होते आणि त्यानंतर मी ही गोष्ट स्टार्ट केली. तर अशा पद्धतीने आजची जी यंग जनरेशन आहे ना, ती ऑडिओ, व्हिडिओ किंवा व्हिज्युअल माध्यमातून शिकते. आधीसारखं फक्त शाळा किंवा लायब्ररी किंवा पुस्तक हे एकच माध्यम त्यांच्यासाठी उरलेलं नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करू शकता आणि ती ओव्हर द पिरियड तुमच्यासाठी पैसे कमवून देणारी मशीन सिद्ध होऊ शकते. जर का समजा याच्यापैकी कुठली स्किल तुमच्याकडे आता नाहीये, पण तुम्हाला कुठल्याही एका स्किल मध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही जर का ती शिकायचं ठरवलं, तर किती वेळ लागेल असा? 2 महिने, 3 महिने, 6 महिने. जर का रोज 1 ते 2 तास तुम्ही त्या स्किल्स वरती काम कराल ना, तर कुठलीही स्किल 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ह्याच्यापैकी डेव्हलप करू शकता आणि तुम्ही त्या गोष्टीवरती लिटरली काम पण करायला स्टार्ट करू शकता. हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. मी इंस्टाग्राम वरती काम करायला लागून किंवा इव्हन युट्यूब चॅनल स्टार्ट करून पण 1 वर्ष आता होणार आहे आणि ऑलरेडी बरेचसे प्रमोशनचे मेल पण येतात किंवा युट्यूबचं पण चॅनल ऑलरेडी माझा मॉनिटाईज झालेलं आहे. तर अर्थात तुम्ही पण जर का स्टार्ट केलेत आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली आणि कन्सिस्टंटली मेहनत घेत राहिलात ना, तुम्ही सुद्धा ग्रो करू शकता आणि त्याच्यातून चांगले पैसे कमवू शकता. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही लॉंग टर्म राहते आणि लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला पैसे कमवून देणार असते. त्यामुळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा तुमचा एक असेट असू शकतो. आणि नंबर 7, यावरच्या 6च्या 6 असेट्स पेक्षा जास्त इम्पॉर्टंट जर कुठला असेट असेल ना, तर तो आहात तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं. ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गुंतवणूक असू शकते. स्वतःच्या फिजिकल हेल्थमध्ये, मेंटल हेल्थमध्ये, स्पिरिच्युअल हेल्थमध्ये, स्वतःच्या लर्निंग्स वरती आपण वेळ आणि पैसा हा इन्व्हेस्ट केला पाहिजे. ह्याचा एक दुसरा अँगल पण मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा आपल्या 20s मध्ये असतो ना, आपण लिटरली आपल्या शरीराला अब्यूज करत असतो. म्हणजे काहीही खातो, केव्हाही खातो, ना खाण्याची वेळ आहे, ना झोपण्याची आहे, ना उठण्याची आहे. कुठल्याच गोष्टींचं तारतम्य आपण पाळत नाही. ना बॉडीकडे लक्ष देतो, ना मेंटल हेल्थकडे लक्ष देतो. आणि याचे परिणाम पण आपल्याला लगेच आपल्या 20s मध्ये दिसत नाहीत. बॉडीला पण डॅमेज व्हायला किंवा बॉडी प्रॉब्लेम्स द्यायला पण काही वेळ लागतो. जेव्हा आपण आपल्या 30s मध्ये जातो किंवा लेट 30s मध्ये जातो, तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट होतात. कितीतरी लोक तुम्ही बघाल ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा अजून जे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत ना, ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. त्यामुळे आता पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही नाईट शिफ्ट करताय खूप जास्त. अर्थात ते तुमचे नीड्स आणि पर्सनल चॉईस पण आहे, पण मी एक जनरल गोष्ट सांगतोय. ती गोष्ट करून तुम्ही तुमच्या बॉडीवरती स्ट्रेस टाकताय, तुमची स्लीप सायकल बिघडते. आणि बरेचसे माझे स्वतःचे मित्र बघितलेले आहेत मी, ज्यांना या गोष्टीचा त्रास होतोय. अशाच पद्धतीने खूप गोष्टींमध्ये आपण आपल्या बॉडीला ग्रांटेड पकडतो, हेल्थला ग्रांटेड पकडतो. आपण आपल्या मेंटल हेल्थ वरती काही काम करत नाही आणि ही गोष्ट पुढे जाऊन आपल्यासाठी त्रासदायक ठरते. आपल्याला हॉस्पिटलचे बिल्स पे करायला लागतात, बरेचसे पैसे पण त्याच्यामध्ये खर्च होतात आणि आपली लाईफ पण डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून सुरुवातीपासूनच चांगलं खाण्यामध्ये किंवा समजा जिम मध्ये किंवा कुठल्या एक्सरसाइज करण्यामध्ये, आपली बॉडी फिट ठेवण्यामध्ये, मेंटली शार्प आणि स्ट्रॉंग राहण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. थोडेसे आपण स्पिरिच्युअल पण असलो पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या कॅपेबिलिटीज ओळखू शकू आणि त्याच्यावरती काम करू शकू. आपली बॉडी आणि आपलं माइंड हे आपले अल्टिमेट असेट्स आहेत. कारण आपण ज्या सगळ्या गोष्टी वरती डिस्कस केल्या, ह्या आल्या कुठून किंवा ह्याच्यावरती जर काम करायचं असेल तर तुम्हाला लागणार काय? ऑब्व्हियसली तुम्ही स्वतः व्यवस्थित असले पाहिजेत. म्हणून चांगले पॉडकास्ट बघा, चांगले व्हिडिओ बघा, चांगल्या लोकांसोबत राहा, चांगली पुस्तकं वाचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बेस्ट रिझल्ट देणार आहे आणि लॉंग टर्म पर्यंत ती देत राहणार आहे. म्हणून स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही स्वतः तुमच्यासाठी एक बेस्ट असेट आहात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर हे होते 7 असेट्स ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकता, जे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एक चांगली वेल्थ जनरेट करण्यासाठी मदत करू शकतात. फक्त एक गोष्ट मित्र म्हणून मी तुम्हाला एक ऍडवाइस देतोय, लवकर श्रीमंत होणं, लगेच आणि खूप जास्त रिटर्न्स पाहिजेत. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला लवकर श्रीमंत तर नाही बनवत, पण लवकर भिकारी बनवू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या पैशांसोबत जितकी जास्त रिस्क घ्याल ना, तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करताय ना, ते पण गमवण्याची भीती जास्त असते. त्यामुळे इतर कोणावर तरी पटकन विश्वास ठेवून किंवा पैसे डबल करून देणाऱ्या स्कीम्स मध्ये खूप जास्त जर का तुम्हाला कोणीतरी प्रॉमिस करते की नॉर्मल जे काही मार्केट रिटर्न्स देतं त्याच्यापेक्षा बऱ्याचशा जास्त प्रमाणामध्ये जर का तुम्हाला कोणी रिटर्न्स वगैरे प्रॉमिस करत असेल ना, प्रोबेबली त्या गोष्टींची खात्री केल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये नाही जायला पाहिजे. पैशांसोबत थोडंसं संयमी राहा. आपल्याला सगळ्यांना वेल्थ हवी आहे, पण ती लगेच नाही. तुम्ही त्याच्यासाठी मे बी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष एवढं लॉंग टर्म पिरियड साठी प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ही गोष्ट आपण तरुण वयातच शिकून घेतली पाहिजे. सो जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे अजूनही जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.